अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी ही गोष्ट कानाडोळा केला आणि म्हणून इथपर्यंत आलं। माणुसकीला सगळं काळीमा बसणारं फार मोठे प्रकरण आहे। यामध्ये काही IPS IAS महसूल विभागाचे अधिकारी, यामध्ये तहसीलदार हे काही अधिकारी आहेत। मला माहिती आहे की निवेदनावर चर्चा होत नाही, परंतु एक दोन प्रश्न विचारता येतात हेही मला माहिती आहे। मुख्यमंत्री महोदय, आपण एकूण 6 गुन्हे, त्यातले 5 गुन्हे प्रत्यक्ष, 1 गुन्हे साक्षीदाराकडून किंवा त्याची एकंदरीत प्रॉपर्टी, त्याचा अत्यंत नीच अशा पद्धतीची वागणुकीच्या संदर्भामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे खुलासेवार या ठिकाणी सांगितलं। आपण चौकशी करत असताना त्यांची जी काही संस्था आहे त्या संस्थांच्या संचालकांचा सुद्धा या ठिकाणी चौकशी होईल, प्रॉपर्टीची होईल वगैरे वगैरे सांगितलं। पण त्याचबरोबर आपण असंही म्हणाला की काही अधिकारी ह्याला कुठे आर्थिकदृष्ट्या त्याला मदत करायला कुठे जबाबदार आहेत का, असं आपण म्हणालात। माझा आपल्याला एकच फक्त प्रश्न आहे की नुसतं आर्थिकदृष्ट्या नाही, तर या सगळ्या गोष्टीमध्ये अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी ही गोष्ट कानाडोळा केला आणि म्हणून इथपर्यंत आलं। आपण सगळी हिस्ट्री 2022, 23, 24 पासून सगळी सांगितली। त्याचबरोबर राजकारणातल्या काही माणसांची नावं अध्यक्षमध्ये समोर आलेत, फोटो समोर आलेत। आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं हे राज्य आहे। तुम्ही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदे करतो, अशा वेळेला जे कोणी याच्यामध्ये आहेत ते सुद्धा याच्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांची आपण चौकशी करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, ज्या ज्या व्यक्तीच्या विरुद्ध पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी करू। बघा, एक गोष्ट, आपण सगळे राजकारणात आहोत, त्यामुळे कोणाचा फोटो कोणासोबत येतो आपण अनेक वेळा बघितलेला आहे। नुसता कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरनं त्याला आरोपी करता येणार नाही। पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय, त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल। आणि विशेषतः मी एक सांगतो की जाणीवपूर्वक आपण SITचा प्रमुख एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला केलेला आहे। यातली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन एका महिला अधिकाऱ्याला केलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे। त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही। कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू। मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत एकदम विस्तृत अशी संपूर्ण माहिती दिली। हे खरं म्हणजे माणुसकीला सगळं काळीमा बसणारं फार मोठे प्रकरण आहे, सगळे म्हणजे विस्तृत आलेलं आहे। आम्हाला जरा आपल्याकडे एक प्रश्न असा आहे की काही वरिष्ठ पदस्थ अधिकाऱ्यांची नावं पुढे आली। हे सगळी चौकशी, हा सगळी इन्क्वायरी आपण ATCच्या माध्यमातून करतो, गुन्हे वगैरे सगळे दाखल झाले। माझी माननीय मुख्यमंत्री माझ्याकडे एक मागणी अशी आहे की एखाद्या न्यायाधीशाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी। कारण यामध्ये भविष्यात बघा 2-3 विषय आमच्याकडे जे उपलब्ध माहिती आहे आणि त्याच्याशी आपण जे काही गुन्हे दाखल केले, अध्यक्ष महोदय, स्पष्ट आहे की यामध्ये काही IPS IAS महसूल विभागाचे अधिकारी, यामध्ये तहसीलदार हे काही अधिकारी आहेत। ठीक आहे, आपण फोटो कोणाचे कोणाबरोबर काढतो, त्यामुळे त्या फोटोवरून कोणावर गुन्हे दाखल करणं हे योग्य होणार, याच्याशी तर आपण सगळेच सहमत आहोत। परंतु त्यांना या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी त्याला मदत केल्याची माहिती आहे, ते वाचवल्याची माहिती आहे। म्हणून ही चौकशी, त्यामध्ये यांचा पुन्हा कुठे त्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये, दबाव वाढू नये, म्हणून न्यायाधीशाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं। या संदर्भात आपण निर्णय घ्याल का? मुळामध्ये याच्यामध्ये एकच वडेट्टीवार साहेब आपल्याला लक्षात आणून देतो की जेव्हा आपण अशा प्रकारची SITच्या मार्फत चौकशी करतो तर आपल्या क्रिमिनल लॉजमध्ये याच्यातली चौकशी आणि प्रॉसिक्युशन हे दोन्ही स्वतंत्र आहेत। त्यामुळे तिथे आपल्याला कुठेही न्यायालयाचा हस्तक्षेप नसतो, न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली करता येत नाही। एखाद्या केसमध्ये कोर्ट स्वतः ठरवू शकतं की बाबा याच्यात चौकशी ठीक चालली नाही, त्यामुळे चौकशी अधिकारी, त्यातही त्यांची देखरेख म्हणजे चौकशी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे येऊन त्याचा अहवाल वेळोवेळी सादर करावा। हां, पण बाकी आपल्या या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये किंवा आपल्या या कायद्यांमध्ये अशा पद्धतीनं न्यायालयाच्या किंवा न्यायाधीशाच्या अखत्यारीत ही क्रिमिनल आपल्याला चौकशी करता येते। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।